परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ते तुम्हाला 4 आणि 8 मार्कासाठी जे गणित येतात स्टँडर्ड डिव्हिजन, कोणतं स्टँडर्ड डिव्हिजन. आता क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये आता हे तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिजन येणार आहे क्वेश्चन क्रमांक 4 ला. आणि 5 ला राहत असते तुम्हाला कोएफिशियंट्स, 4 ला आहे तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिजन्स. तर बघा स्टँडर्ड डिव्हिजन मध्ये काय दिलेलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड डिव्हिजन मध्ये सुद्धा या स्टँडर्ड डिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्हाला सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, क्युम्युलेटिव्ह सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड आणि कंटिन्यू सिरीज अशा 5ही सिरीज दिलेल्या आहेत. त्यानंतर टिपिकल प्रॉब्लेम्स. तर आपल्याला या गणितांमध्ये संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला टिपिकल प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. बघा, तर आपण पहिले सिंपल सिरीज शिकूया. कोणतं सिरीज शिकूया? आज फर्स्ट लेक्चर आहे स्टँडर्ड डिव्हिजनचं. कोणतं लेक्चर आहे? फर्स्ट लेक्चर स्टँडर्ड डिव्हिजनचं. स्टँडर्ड डिव्हिजन सिंपल सिरीज. Find out standard deviation and it is coefficient from the following data. या पद्धतीने तुम्हाला त्याचं हेडिंग येणार आहे. काय येणार आहे? हेडिंग. किंवा फाइंड आउट द स्टँडर्ड डिव्हिजन ना, म्हणजे एचडी काढायचं आहे. काय म्हणतात त्याला? एचडी सुद्धा म्हणतात. मग सिंपल सिरीज मध्ये काय दिलेला असतो? यम दिलेला असेल. काय दिलेला असेल? यम. आपको सिंपल सीरीज में क्या दिया हुआ रहता है? यम दिया हुआ रहता है. बच्चों देखिए, या फ्रिक्वेन्सी यम सिरीजला आता आपल्याला स्टँडर्ड डिव्हिजनचं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय? त्याचा थीटा अपॉन ए हा त्याचा फॉर्म्युला आहे. थीटा अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागते. एचा अर्थ असते मीन. एचा अर्थ काय असते? मीन. आणि थीटाचा अर्थ असते तुम्हाला एच डी, म्हणजे थीटा काढावा लागतो. काय काढावा लागतो? थीटा काढावा लागतो. म्हणजे स्टँडर्ड डिव्हिजन काढावं लागते. काय काढावं लागते? स्टँडर्ड डिव्हिजन. आणि नंतर सगळ्यात शेवटी स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ कोएफिशियंट, म्हणजे असं संपूर्ण काढावं लागते. म्हणजे हे काढण्यासाठी आपल्याला पहिले मीन सुद्धा काढावं लागेल. काय काढावं लागेल? मीन. मग मीन मध्ये सिंपल सिरीजचा आपण मीन कसं काढत असतो? तर बघा, यामध्ये आपल्याला पहिले सुरुवातीला डीएक्स काढावं लागेल. काय काढावं लागेल? डीएक्स काढताना 10 मी सांगितलेलं आहे तुम्हाला की सगळ्यात स्मॉल असणारी संख्या चॉईस करा. कोणती संख्या चॉईस करायची? स्मॉल संख्या चॉईस करायची. मित्रांनो, सगळ्यात छोटी आणि स्मॉल संख्या ही तुम्ही चॉईस करा. काय करायची आहे? चॉईस. बघा, कसे तुम्ही पोरांना एखादी तुम्हाला जी गोष्ट म्हणजे एकदम सोपी वाटत असेल त्याच पद्धतीने तुम्ही ते सोडवता. म्हणजेच तुम्हाला चॉईस करणे आवश्यक आहे. 10 ही 10 मधून 10 मायनस केले 0 राहतात. 15 मधून 10 मायनस केले तर 5 राहतील. 20 मधून 10 मायनस करा 10 राहतील. 25 मधून 10 मायनस करा 15 येणार. किती येणार आहे? 15. 30 मधून 10 मायनस करा 20, 25, 30, 35 आहे ना. आणि त्यानंतर 40, त्यानंतर 45. किती येणार आहे? 45. किती येणार आहे? 45. आता तुम्हाला dx स्क्वेअर काढावं लागते. काय काढावं लागते? त्याचा dx स्क्वेअर. मग dx स्क्वेअर काढण्यासाठी तुम्हाला बघा, 0 हा 0चा स्क्वेअर काय असतो? 0 असतो. 5चा स्क्वेअर 25 येणार. 10चा किती येणार? 100, 225. 20चा 400, 25चा 625, 30चा 900, 35चा 1225 म्हणजे 1225, 40चा 16 म्हणजे 1600 आणि 45चा येणार 2025. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन काय काढायचं आहे तुम्हाला? मीन. मग ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा डी एक्स अपॉन एन. मग एक्स म्हटलं तर ए इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे चॉईस केलेली संख्या 10 प्लस आता सिग्मा डी एक्स म्हटलं तर या डीएक्स ची ऍडिशनल काय करायचं तुम्हाला? ऍडिशनल प्लस. काय करायचं आहे? ऍडिशनल प्लस. म्हणजेच मग आता यांची ऍडिशनल करायची आहे तुम्हाला. 5 प्लस 5 प्लस आहे ना. 10, 15, 15च्या नंतर 20, 25, 5 येणार. बघा 5 म्हणजे 2 कॅरी 10, 13, 16, 20 आणि 22. 225 सिग्मा डी एक्स काय आलेला तुमचा? सिग्मा डी
एक्स, सिग्मा काय आलेला आहे तुमचा dx, आणि dx स्क्वेअर यांची ॲडिशनल येणार आहे तुमची 7125, 7125. हा, सिग्मा dx स्क्वेअर. बघा आता हे 22, 2 2 5 10. आता n म्हणजे 10. आता n म्हणजे कोणती संख्या सर? n सिंपल सिरीज म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. हा बघा, n म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे m सिरीज मध्ये किती संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, आहे ना. हा, म्हणजेच आपल्याला a = 10 प्लस याचं डिवायडेशन करा 22.5, a ॲडिशनल केली 32.5 झालं. त्यानंतर आपल्याला काढायचं आता कॅल्क्युलेशन्स ऑफ HD म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन. काय काढायचं आहे तुम्हाला? स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे हे HD आहे ना. हा, स्टँडर्ड डिव्हिएशन. बघा मग आता थीटा स्टँडर्ड डिव्हिएशनला थीटा म्हणतात. कोणी थीटा लिहिते, कोणी स्टँडर्ड डिव्हिएशन लिहिणार, कोणी थीटा लिहिणार, कोणी स्टँडर्ड डिव्हिएशन लिहिणार. मग स्टँडर्ड डिव्हिएशन आणि थीटामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही, त्यांना फक्त थीटा म्हणतात फॉर्म्युल्यामध्ये जो दिलेला असतो. बघा आता फॉर्म्युला जो आहे इन अंडररूट दाखवायचा आहे सिग्मा dx स्क्वेअर अपॉन n मायनस इन ब्रॅकेट सिग्मा dx अपॉन n ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आय नाही आहे सध्या, कारण की सिंपल सिरीज चालू आहे. कोणती सिरीज चालू आहे? सिंपल सिरीज चालू आहे. मग सिंपल सिरीज असेल थीटा = इन अंडररूट सिग्मा dx चा स्क्वेअर म्हणजे बघा कोणता आहे? 7 1 2 5 डिवायडेड बाय 10 मायनस इन ब्रॅकेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काय होणार, व्हिडिओ नेहमीकरिता नोटिफिकेशन आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या वेळेस काय होणार आहे? नोटिफिकेशन मिळणार. बघा 225 थीटा = यांचं डिवायडेशन केलं 712.5. त्यानंतर आता यांचं डिवायडेशन करायचं आहे 22.5 हा स्क्वेअर आहे ना. थीटा = 712.5 काय होणार? आता त्याचा जो स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला, काय करायचं आहे? स्क्वेअर. स्क्वेअर करण्यासाठी त्याचा जो स्क्वेअर आहे तो येणार आहे तुमचा 560.25 येणार. बघा मग थीटा = इन अंडररूट. आता या दोघांना मायनस करायचं. काय करायचं आहे तुम्हाला? मायनस केल्यानंतर 260.25 20 किती राहणार आहे? 5 राहणार. तर बघा 260.25. आता या संख्येला वर्गमूळ इन अंडररूट दिलेला आहे. हे इन अंडररूट मी तुम्हाला या पहिलेच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची कॅल्सी असते, त्या कॅल्सीवरती इथं त्या संख्या प्रेस करा. ही जी दिलेला 260.25 आणि असं इन अंडररूटचं जे चिन्ह दिलेलं असेल त्याला प्रेस करा. त्याला काय करा तुम्ही? प्रेस करा. प्रेस केल्यानंतर ते येणार आहे तुमचं थीटा = 14.36 आहे की नाही. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ कोएफिशिएंट है ना, कोएफिशिएंट्स ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. स्टँडर्ड काय काढायचं? डिव्हिएशन. हे स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यासाठीच त्याला कोएफिशिएंट, याचा फॉर्म्युला आहे तुमचा कशाचा? सी थीटा अपॉन ए म्हणजे सी थीटा आपला थीटा किती आला? 14.36. पारे पोरांनो 14.36. त्याला डिवायडेशन करायचं किती? 32 आहे ना, 32.5. मग सी थीटा त्याला डिवायडेशन म्हणजे 0.44. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा.
तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या. बघ, एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. 8 मार्काला पण येऊ शकते आणि 4 मार्काला तुम्हाला फक्त हे स्टँडर्ड डिव्हिएशन विचारतील. काय विचारतील? फक्त स्टँडर्ड डिव्हिएशन, म्हणजे यांच्या अमाऊंट दिलेल्या राहणार. काय दिलेल्या राहतील तुम्हाला? अमाऊंट. मी ते पण लेक्चरला मध्ये देणार. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सिंगल सुद्धा 4 मार्काला, हे तुम्हाला 8 मार्कासाठी सुद्धा येऊ शकते. आला लक्षात द्या. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढू शकता. बघा, कळला विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटू.